आपण चालू करू आता. ए डिव्हिजनचं बायोलॉजीचं लेक्चर चालू असलं तर चालू द्या. आपण ए डिव्हिजनचा हा पॉईंट झालेला आहे, बी डिव्हिजनचा झालेला आहे. सी डिव्हिजनच्या मुलांनी बघा वाटत तर ए आणि बी ज्यांचं तिकडे दुसरं लेक्चर असेल त्यांनी तिकडे लक्ष दिलं तरी काय हरकत नाही. सी डिव्हिजन साठी नवीन आहे. ए आणि बी डिव्हिजनचे हे पॉईंट्स आपले झालेले त्यांच्यासाठी रिव्हिजन आहे. तर हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, यस सर. हा, आता लक्षात घ्या की ए आणि बी डिव्हिजनचं हे पॉइंट झालेले आहेत. तर आता आपल्याला सी डिव्हिजनचे जास्तीत जास्त मुलांनी जॉईन व्हा. ए आणि बी डिव्हिजनचे ज्यांना दुसरं लेक्चर असेल तिकडे जॉईन व्हा. मग आपण पुढचं पुन्हा घेऊ. आता बघा, काल आपण पाहिलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पर्यंत की दोन हीट दिली आपण. हे काय होतं, जर हीट आपण प्रोव्हाइड केली तर काय की दोन प्रकारे तिचा युटिलायझेशन होतं. एक इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्याकरता आणि दुसरं वर्क डन करता. याच्यावरून काय we say that the internal energy of system can be changed in two ways, by heating or by doing work. हे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कडे घेऊन जातो. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे की दिस गिव्स द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन हीट अँड वर्क. हीट आणि वर्क मधलं रिलेशन हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला दाखवतो. त्याच्यातलं की first law of thermodynamics gives the mathematical relation between heat and work. दोन्ही गोष्टीतलं हीट आणि वर्क मधलं हे आपल्याला रिलेशन देतात. आता एक आपण त्याच्याकरता एक हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स करता आपल्याला हे तुम्हाला हे डायग्राम दिसते का बघा बरं. हा, एक काय केलं आपण, थर्मोडायनॅमिक सिस्टीम कन्सिडर केली ज्यात आपण गॅस आहे, an ideal gas enclosed in a cylinder with movable massless and frictionless piston as shown in figure. एका काय पिस्टन मध्ये, एका सिलेंडर मध्ये असा गॅस फिल केलेला आहे आणि त्याला इथे हे पिस्टन जोडलेलं, पिस्टन अटॅच, विच इज काय आहे, मासलेस मुव्हेबल फ्रिक्शनलेस पिस्टन. म्हणजे त्याची मुवमेंट फ्रिक्शनलेस म्हणजे इझिली मुवमेंट होईल. त्याचं वजन काय आहे, हलकं, मास वस्तुमान कमी आहे. फ्रिक्शन लेस आहे, मुव्हेबल आहे, मागे पुढे होऊ शकतं. तर असं हे कन्सिडर केलं. तर ह्या त्या आपल्याला आता मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, मग आपण सुरुवातीला आता दोन प्रकारे वर्क डन आपल्याला करता येईल. तर आपण काय केलं समजा, इन दिस केस द गॅस इनसाइड सिलेंडर, या ठिकाणचा गॅस काय होईल, हा जो आहे गॅस इनसाइड द सिलेंडर इज द सिस्टीम अँड द सिलेंडर अलॉंग विथ पिस्टन इज एन्व्हायरमेंट. या ठिकाणचा आतला सिलेंडर सह गॅस तो सिस्टीम झाला आणि बाकीचं सिलेंडर आणि त्याच्या बाहेरचं वातावरण हे सगळं ते सराउंडिंग झालं. इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट माइंड दॅट thermodynamic system can completely describe on the basis of macroscopic model. मग आता काय आहे की कन्सिडर आपण हे कन्सिडर वर्क डन बाय सिस्टीम इन्क्रीजिंग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आपण सिलेंडरचं व्हॉल्यूम
काय करायचं आपल्याला की या ठिकाणी बघा इन्क्रीजिंग व्हॉल्यूम इन्क्रीज करून वर्क डन कॅल्क्युलेट करायचं सुरुवातीला ड्युरिंग. मग त्याच्याकरता काय करावं लागेल, एक्सपान्शन म्हणजे पिस्टन मागे घ्यावं लागेल. पिस्टनचं ही जी पोझिशन आहे ही ही या ठिकाणी आपण मुवमेंट केली पाठीमागे ओरिजिनल पासून मागे. तर काय आहे, द गॅस मॉलिक्युल्स विच स्ट्राइक द पिस्टन लूज देअर मोमेंटम टू इट अँड एक्झर्ट प्रेशर ऑन इट. ॲज अ रिझल्ट पिस्टन मूव्ह थ्रू फायनाइट डिस्टन्स अँड गॅस डज पॉझिटिव्ह वर्क. मग पिस्टन मागे घेतलं की काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि प्रेशर डिक्रीज होईल आतला. आणि या उलट केलं आपण, पिस्टन आत घेतला तर व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि ह्या ठिकाणी व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि त्यावेळी प्रेशर इन्क्रीज होईल. मग दोन्ही पद्धतीचं वर्क डन कसं आहे, ज्यावेळी व्हॉल्यूम इन्क्रीज होईल त्यावेळेचं वर्क डन पॉझिटिव्ह वर्क डन असेल आणि ज्यावेळी व्हॉल्यूम डिक्रीज होईल त्यावेळेचं वर्क डन हे निगेटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे आहे पॉझिटिव्ह वर्क डन आणि निगेटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह ज्यावेळी व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि निगेटिव्ह कधी होईल, व्हॉल्यूम डिक्रीज होईल. पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. आता या ठिकाणी मग पुन्हा एक बघा, हे आपल्याला इथे दाखवलंय सिस्टीम की या सिस्टीम मध्ये हे गॅस आहे, सिलेंडर आहे. मग त्या ठिकाणी हे पिस्टन मूव केलं किती, थ्रू द डिस्प्लेसमेंट dx. System enclosed in cylinder with movable massless friction so piston that its volume can change. Let A the area of cross section of cylinder. आता हा जो आहे एरिया, हा बघा हा काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिसतोय. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. इट इज A is the area of cross section of cylinder. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मला दिसतो. म्हणजे हा जो आहे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. नंतर या ठिकाणी P is pressure exerted by the system on piston. P pressure आहे, F is the force exerted by the system on piston. Force is equal to pressure into area किंवा pressure is equal to force upon area. आपल्याला हा फॉर्म्युला pressure is equal to force upon area हा फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग या ठिकाणी ह्या P हा जो आहे F इज इक्वल टू P इंटू A. आता आपल्याला फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. आपण हे जे काय घेतलंय की हे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया मीन्स या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू P इंटू A. आता when piston move through small distance dx, work is done dw. मग dw is equal to, आता एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा, कोणता फॉर्म्युला की हे बघा, work is equal to displacement. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी फोर्स F आहे आणि हे डिस्प्लेसमेंट dx झालं. फोर्स F आणि हे डिस्प्लेसमेंट dx. मग फोर्स इज इक्वल टू PA आलं आणि हे dx म्हणजे वर्क डन dw. वर्क डन, स्मॉल वर्क डन dw इज इक्वल टू PA dx. हे स्मॉल वर्क डन कशासाठी, हे स्मॉल डिस्प्लेसमेंट करता हे वर्क डन. आता बघा हे P वर्क डन इज इक्वल टू PA dx, dw इज इक्वल टू, आता ADX बघा, ADX म्हणजे ADX म्हणजे आपल्याला एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. हा ADX इज इक्वल टू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स DV व्हॉल्यूम, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्हाला काय आहे, ह्या साईडचं पिस्टन आहे त्याचा एरिया हा आहे
त्यांनी मुवमेंट अशी इकडून पुढे केली या दिशेने, इथपर्यंत आलं, हे डिस्प्लेसमेंट एवढं झालं डीएक्स. मग हा एरिया कव्हर झाला, एरिया एवढ्या ह्या एरियाने एवढं डिस्टन्स कव्हर केलं. मग हे टोटल काय होईल ते व्हॉल्यूम. व्हॉल्यूम हे काय आहे व्हॉल्यूम, ते एरिया इंटू डिस्प्लेसमेंट काय आलं व्हॉल्यूम. अशा पद्धतीचं एरिया इंटू डिस्प्लेसमेंट dw इज इक्वल टू पी इंटू डीव्ही. हे बघ dw इज इक्वल टू पी ए डीएक्स dw पी डीव्ही as dv is equal to adx. आता पुढे let vi and vf be the final and initial volume and final volume, then integrating equation 1 equation, then pdv is equal to integration vi limit है त्याचं vi to vf integration of pdv, p constant है, integration of dv vf minus vi, this gives the amount of work done changing of volume of system. आता आपण बघा हे एक्सप्रेशन कसं सॉल्व करायचं पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. काय आहे स्मॉल डिस्प्लेसमेंट dx झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मग आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, वर्क डन इज इक्वल टू हे वर्क डन मला दाखवतो. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स आपला झालेला आहे पी ए इंटू डिस्प्लेसमेंट आहे dx आणि हे वर्क डन आहे स्मॉल dw इज इक्वल टू पी ए dx, बट दिस adx इज इक्वल टू adx म्हणजे काय आहे adx इज इक्वल टू dv व्हॉल्यूम मीन्स dw इज इक्वल टू p इंटू dv, असं dw इज इक्वल टू p इंटू dv. आता हे स्मॉल डिस्प्लेसमेंट कर झालं. आता आपल्याला पूर्ण डिस्प्लेसमेंट करता मग आता काय करावं लागेल, टोटल वर्क डन इज इक्वल टू काय घ्यायचं, टोटल वर्क डन करता काय मग आता व्हॉल्यूम काय किती इन्क्रीज झालं, इनिशियल व्हॉल्यूम VI टू फायनल व्हॉल्यूम VF, हे लिमिट आहे. टोटल वर्क डन that is equal to W, that is equal to integration of dW is equal to integration of PdV आणि त्याची लिमिट दिलेली आपल्याला. आधी व्हॉल्यूम VI होतं, नंतर ते काय झालं VF, इंटिग्रेशन ऑफ दिस PdV. आता P कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन इथं व्हेरिएबल तुमचं V आहे, इंटिग्रेशन VI that is dV that is equal to हे काय येईल मग P इंटू dV चे इंटिग्रेशन V येईल आणि त्याचे लिमिट आहे VI आणि PF that is equal to P इंटू VF मायनस VI म्हणजे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे वर्क डन तुम्हाला किती मिळतं, वर्क डन इज इक्वल टू that is equal to P into VI VF मायनस VI, हे आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला आलेला आहे. हा आहे वर्क डन. हे वर्क डन हे असं सॉल्व्ह केलं. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेस, वर्क डन फोर्स PA dx या पद्धतीने dW PA dx मग dW इज इक्वल टू PdV, टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. स्मॉल डिस्प्लेसमेंट करता हे dx करता झालं, पूर्ण डिस्प्लेसमेंट झाली तर व्हॉल्यूम चेंज होईल फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. मग
total work done is equal to integration of this dw, integration of dw means integration of pdv, vi to p into vi to vf dv, p into v, या dv चे इंटिग्रेशन v आलं, त्याला अप्पर आणि लोअर लिमिट आहे vi आणि vf, p into vf minus vi, work done is equal to w is equal to p into vf minus vi. या पद्धतीचं हे आपल्याला मिळालं. हे वर्क डन झालं. हे आपल्याला हा फॉर्म्युला आला बघा, इथला हा आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला आपण हा फॉर्म्युला. वर्क डन इज इक्वल टू दिस p into vf minus vi. This gives amount of work done in changing volume of the system. मग आता first law of thermodynamics, when amount of Q is added to the system does not do any work, but its internal energy increases by amount of delta U, that is equal to Q. Other hand, if a system does some work to increase its volume and no heat is added, it loses energy, and its internal energy decreases. That means W is equal to positive and delta U is negative, vice versa. In practice, internal energy can change both ways. Thus, delta U is equal to Q minus W. आता बघा, आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कडे जायचं. आपण जी एनर्जी आपण प्रोव्हाइड करणार, एनर्जी देणार, ती दोन गोष्टींकरता वापरली जाईल. जर त्या ठिकाणी वर्क झालं नाही तरी जेवढी आपण एनर्जी देऊ ती ही इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्याकरता, याला एक पद्धत. आणि आपण जर त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी इन्क्रीज नाही झाली तर जेवढा आपण ही एनर्जी देऊ, एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड करू, ती वर्क डन करता प्रोव्हाइड होईल. मग या ठिकाणी हे आपल्याला हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कडे एवढी आपण एनर्जी देऊ तेवढी सगळी क्यू डेल्टा इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्याकरता पहिल्या केसमध्ये वर्क झालेलं नसेल तर, आणि काही वर्क झालं पण इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली नाही तर ती दॅट इज इक्वल टू फक्त वर्क करता. तर या ठिकाणी मग इन प्रॅक्टिस इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज बाय बोथ वे. एक तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज दोन गोष्टी पद्धतीने होते, म्हणून मग हे आपल्याला असं इक्वेशन लिहिता येतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. जेवढी हीट प्रोव्हाइड करू ती इंटरनल एनर्जी आणि वर्क डन करता दोन्ही गोष्टी करता वापरली जाते. पण पहिल्या केसमध्ये आपल्याला असं म्हटलं आपण की जर वर्क होत नसेल तर मग जेवढी एनर्जी प्रोव्हाइड करू ती सगळी काय होईल, ती इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्याकरता. म्हणजे आपल्याला मग हे असं स्टेटमेंट लिहिलं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू और क्यू इज इक्वल टू. आता दुसऱ्यांदा काय झालं, जर इंटरनल एनर्जी फक्त इन्क्रीज झाली, वर्क डन झालं नाही, तर ती क्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू, क्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू, किंवा क्यू इज डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. त्या ठिकाणी हे असं लिहित आहे. मग ह्या ठिकाणी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू हे आपल्याला एक रिलेशन मिळालं. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग हे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज ऑल्सो मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. The quantities W and Q are positive and negative. Positive, negative are zero. Therefore, delta U can be positive, negative or zero. या क्वांटिटी तिन्ही काय आहे, या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला काय मिळालं की या जेवढी एनर्जी आपण प्रोव्हाइड करू ती एनर्जी दोन गोष्टी करता वापरली जाते. एक आहे हे इंटरनल एनर्जी आणि दुसरा आहे वर्क डन. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. हे काय आहे, इंटरनल एनर्जी आणि हे वर्क डन. आणि आपण ही एक्सटर्नल आपण हीट सप्लाय करू किंवा एनर्जी देऊ, हे जेवढी आपण एनर्जी सप्लाय करू
ती दोन गोष्टी करता वापरली जाईल. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्याकरता आणि वर्क डन करता, या गोष्टी करता. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस दिस W. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे काय आहे? मॅथमॅटिकल स्टेटमेंट of first law of thermodynamics. First law of thermodynamics. This is the mathematical statement of first law of thermodynamics. हे mathematical statement आहे. आता आपल्याला पुढचं पाहायचं थर्मो स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय? स्टेट व्हेरिएबल्स. स्टेट व्हेरिएबल्स. आता ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यानं दिसतात म्हणजे ऑब्झर्वेबल किंवा मोजता येतात मेजरेबल, दॅट प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक, या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर कॉल्ड स्टेट व्हेरिएबल्स. थोडक्यात लक्षात घ्या, ज्या आपण डोळ्याने ऑब्झर्व करू शकतो सिस्टीम मध्ये, थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये ऑब्झर्वेबल अँड मेजरेबल प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स आर कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल. ऑब्झर्वेबल आणि मग ह्या प्रॉपर्टीज कोणत्या? तर आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? मग या ठिकाणी प्रेशर. कोणते आहेत? प्रेशर. ऑब्झर्वेबल और मेजरेबल प्रॉपर्टी कोणत्या आहेत? प्रेशर. कोणत्या? प्रेशर, टेम्परेचर, प्रेशर, टेम्परेचर. ह्या नंतर व्हॉल्यूम, ह्या सगळ्या काय झाल्या? डोळ्याला आपल्याला दिसतात त्या प्रॉपर्टीज, त्यांना काय म्हणायचं? मग ह्या ऑब्झर्वेबल झाले. मग ऑब्झर्वेबल आणि मेजरेबल, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास, these are the variables used to describe it. These measurable properties are called these state variables. Microscopic. पण त्यामध्ये आता दोन प्रकारचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. किती आहेत? दोन प्रकारचे स्टेट व्हेरिएबल्स. इंटेन्सिव्ह, दोन प्रकारचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह स्टेट व्हेरिएबल्स. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह म्हणजे आता दोन प्रकारचे या ठिकाणी आपल्याला. या इंटेन्सिव्ह मध्ये काय आहे? दे डू नॉट डिपेंड ऑन साइज ऑफ द सिस्टीम. साइज ऑफ द सिस्टीम म्हणजे साइज ऑफ द सिस्टीम ते कशावर अवलंबून आहे? सिस्टीमच्या साईजवर. म्हणजे तुम्ही एक ग्लास भर पाणी घेतलं आणि बादली भर पाणी घेतलं आणि त्याचं टेम्परेचर काय केलं की बादली भर पाण्यातून एक ग्लास भर पाणी घेतलं वेगळं, तर दोन्हींचं टेम्परेचर सारखंच येईल. दोघांचं टेम्परेचर काय येईल? सारखंच येईल. म्हणजे हे काय आहे? दे डू नॉट डिपेंड अपॉन साइज. जे टेम्परेचर हे साइज वर अवलंबून नाही. टेम्परेचर डू नॉट डिपेंड अपॉन साइज. मग आता एक ग्लास भरून पाणी घेतलं आणि ते अर्धा करून तुम्ही 2 ग्लासात ठेवलं. मग त्याचं काय झालं? व्हॉल्यूम चेंज झालं आणि मास चेंज झालं. टेम्परेचर सारखंच आहे, प्रेशर सारखंच आहे. टेम्परेचर, प्रेशर,
त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहील ते सगळं, पण चेंज काय झालेलं आहे, व्हॉल्यूम इनिशियल असेल तर ते V/2 झालं, अर्ध झालं. नंतर मास m असेल तर ते काय झालं, m/2 झालं. या ठिकाणी हे साईज वर डिपेंड आहेत हे काही व्हेरिएबल, आणि हे जे काही व्हेरिएबल साईज वर डिपेंड नाही त्या, मग ते जे आहेत जे साईज वर डिपेंड आहे आणि साईज वर डिपेंड नाही, त्याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडले. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड ऑन द साईज. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ द सिस्टीम अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. आता हे झाले स्टेट व्हेरिएबल, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता आपल्याला हे पाहायचं, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला काय पाहिजे की थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये काय येईल समजा, तर आपल्याला या ठिकाणी सिस्टीम इज इन थर्मोडायनेमिक इफ इट इज सॅटिस्फाईड थ्री कंडिशन सायमल्टेनियसली. कोणकोणत्या आहेत त्या? 3 कंडिशन, म्हणजे या 3 गोष्टी सॅटिस्फाय होत असतील तरच ते सिस्टीम थर्मोडायनेमिक. मग इट्स हे काय आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. काय आहे? सिस्टीम इज सेड टू बी ह्या थर्मोडायनेमिक इट सॅटिस्फाय मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम अँड केमिकल इक्विलिब्रियम. मग एखादी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण कधी म्हणणार, तर ते थर्मल इक्विलिब्रियम, ह्या 3 थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये कसं कधी असेल, they satisfy मेकॅनिकल इक्विलिब्रियम, नंतर हे केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, थर्मल, मेकॅनिकल, तरच ती सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय म्हणता येईल, तर तिच्यावर कोणत्याही प्रकारचे अनबॅलन्स्ड फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट नसतील. अनबॅलन्स फोर्स नसतील, नो अनबॅलन्स फोर्स. नंतर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे नो केमिकल रिएक्शन्स इनसाइड द सिस्टीम, नो केमिकल रिएक्शन्स. त्या सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स नसतील. नंतर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय आहे? नो एक्सचेंज ऑफ हीट. हीट त्या ठिकाणी टेम्परेचर एक्सचेंज होत नसेल, तर त्यावेळी ह्या कंडिशन ज्यावेळी सॅटिस्फाय होईल त्यावेळी ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. या 3 कंडिशन, a system is said to be in thermodynamic equilibrium when it satisfies these mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. Mechanical equilibrium means there is no force act on the system. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फोर्स ऍक्ट नसतील. नंतर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे there is no chemical reaction within the system. आणि thermal equilibrium means there is no exchange of heat
there no temperature changes. मग ह्या ठिकाणी system is said to be mechanically if there are no unbalanced force within the system and between the system